त्यामुळे माता तुळजाभवानी तुळजापूरमध्ये अवतरली। प्राचीन काळी एका नदीकाठी ऋषी कर्दम आणि त्यांची पत्नी अनुभूती गृहस्थ जीवन जगत होते। अनुभूती ही सुंदर आणि पतिव्रता स्त्री होती, परंतु काही काळानंतरच ऋषी कर्दम मृत्युमुखी पडले। तेव्हा अनुभूती गर्भावस्थेत होती, म्हणून तिने बाळाच्या उद्धारासाठी आई भवानीची तपश्चर्या करण्याचा संकल्प घेतला। तिने यमुनाचल पर्वतावर देवीची उपासना करण्यास सुरुवात केली, पण तेव्हा तेथे कुकुर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीच्या सौंदर्यावर पडली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला। त्याने तिची तपश्चर्या भंग केली आणि तिला छेडू लागला। तेव्हा अनुभूतीने आई भवानी मातेला मदतीसाठी हाक मारली। मग त्याच क्षणी आकाशातून आई भवानी त्रिशूळ घेऊन प्रकट झाली आणि तिने कुकुर राक्षसाचा वध करून अनुभूतीला दर्शन दिले आणि तिला वर मागायला सांगितले। तेव्हा अनुभूतीने तुम्ही याच भूमीवर वास करा अशी विनंती माता भवानीला केली। देवीने तिची विनंती मान्य केली आणि स्वयंभू स्वरूपात यमुनाचल पर्वतावर प्रकट झाली। आई भवानी तिच्या भक्तासाठी तुरंत प्रकट झाली, म्हणून ती तुळजा भवानी म्हणून ओळखू जाऊ लागली। आजही तुळजापूर जे 3.5 शक्तीपीठांपैकी संपूर्ण एक पीठ आहे, येथे माता तुळजा भवानी आपल्या भक्तांच्या मदतीसाठी तुरंत सज्ज असते। मांडली भक्तीन पूजा हे भरीला चौक तुझा।